नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की मी हा व्हिडिओ कशामुळे बनवतोय आणि मी एकतर व्हिडिओ बनवत नव्हतो कारण की मला त्याच्यामुळेच व्हिडिओ काढू वाटणार आणि मी ही पण व्हिडिओ बनवतो यूट्यूबला कारण की मला सगळ्या इंस्टाचा फॅमिलीचा यूट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळे मी फक्त ब्लॉग बनवत होतो. पण मी ब्लॉग मला काढू वाटणार झाले कारण की एवढे एवढे लोक म्हणजे नाव ठेवायला लागले की असं झालं तसं झालं, कमेंट करायला लागले. त्याच्यामुळे मी आता 10 ते 15 दिवस झालं ब्लॉग बनवून झालो आहे कसलाच. आणि साक्षी पण बनवली झाली. तर चला आता साक्षीकडे डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो. साक्षी बस इथं. आता किती तू थांब, किती दिवस झाला आपण ब्लॉग नाही बनवला? 10-12 दिवस झालं. 12 ते 14-15 दिवस झाला. तुम्ही आताचा ब्लॉग बघा, तुम्ही महागाला त्याच्या आधीचा ब्लॉग. आता आम्ही म्हणजे मी काढणारच नव्हतो, ही पण ब्लॉग काढणार नव्हतो. पण मी फक्त आता आम्ही फक्त कोणते व्हिडिओ टाकतो बारके जे आहे ते आपण जे इंस्टाचे व्हिडिओ आहेत मोठे व्हिडिओ ब्लॉग टाकणं झालं कारण की सगळ्या ब्लॉगला ते कमेंटच येईल. हां, ते असे एक जण व्यक्ती आहे. तुम्हाला मी थंबनेलवर पण लावलं, ती बघा तुम्ही. थंबनेलवर मी लावलेली आहे पण कमेंट ती. आणि म्हणजे एवढं बोलायला लागलेत की असं वाईट वाईट एकदम मनाला लागायसारखं. मित्रांनो, असं करायची अपेक्षा होत नाही की ब्लॉग असं म्हणजे तुमचं भरपूर जणांचं प्रेम आहे पण असे काही जण आहेत एकच कमेंट नाही म्हणून. पण ही तर कमेंट एवढी मला म्हणजे बेजार करायला लागली. तुम्हाला लावलेली ती ID सहित मी लावलं आहे, तुम्हाला दिसत आहे. तर मित्रांनो, तू इकडे काम कर असं काळ्या तोंडाच्या किंवा असं तसं माझी मला सांगायसारखं नाही. एवढ्या वाईट वाईट कमेंट कशामुळं? आम्ही कुणाचं काय म्हणजे काय कधी तुम्हाला रॉंग बोललो का? मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय की मी माझ्याकडून काही चूक झाली का? साक्षीकडून झाली का माझ्याकडून झाली? तुम्हीच सांगा. झाली का साक्षी? कधी आपण काय असं आमच्याकडून काही चुकी झाली तर आम्हाला सांगा नीट. आम्ही तुम्हाला तर पहिल्यापासून तुम्ही असं काय बी म्हणू का आम्हाला की आम्हाला असं म्हणजे वाईट वाईट काळ्या किंवा हिरा हिरा पुन्हा म्हणते कामधंदे नाहीत तुम्हाला किंवा काय नाही. आम्ही फक्त तुमचं मनोरंजन करतो आणि तुमचं प्रेम पहिल्यापासून भेटलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो. हसवण्याचा प्रयत्न करत असताना जर म्हणजे ही जर चुकीचं असेल आणि तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मला आवड होती सोशल मीडियाची पहिल्यापासून, तुम्हाला माहिती आहे. मी लग्नाच्या आधीपासून मला आवड होती. पण फेमस आम्ही साक्षी आल्यापासून झालो, साक्षीच्या आवाजामुळं. तुमचं सगळ्यांचं प्रेम, साक्षीचा आवाज सगळ्यांना आवडला. त्या आवाजामुळं एकदम म्हणजे प्रसिद्ध आम्ही तुमच्या फक्त कलेमुळं आणि म्हणजे तुमच्या फक्त सपोर्टमुळं आणि प्रेमामुळं तुम्ही आहोत तर फक्त आम्ही आहोत. पण तुम्ही नसल्यावर आम्ही काहीच नाही. तुम्ही सपोर्ट करता म्हणून खरं आम्ही आहोत ते आज तुमच्यामुळं. तर मित्रांनो, ती जी मी कमेंट लावली तर त्या ताईली मला सांगायचे एकच, मी असं काही वाईट बोलणार नाही. पण त्या ताईली सांगायचे की कधी मी तुम्हाला रॉंग बोललो किंवा काय बोललो असं काळ्या किंवा तू तोंड बघ आधी, व्हिडिओ बनवू बंद कर व्हिडिओ, असं तसं एवढं मला म्हणायला लागले. तरी पण मी व्हिडिओ बनवला नव्हता. पण अजून पण म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बारका लॉंग व्हिडिओ टाकला त्याला कमेंट आहे. साक्षीला किती वेळ दाखवली सांगितलं तुला? हा लेदा मला दाखवली कमेंट. तर काय बी बनतात कमेंट मध्ये. लेडीज आहेत ताई. पण मी असं कोणाला वाईट समजत नाही. मी ती त्यांनी आपल्या आईसारखं बहिणीसारखं समजून मी सांगतोय की जर काही चुकी झाली असली तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे की चुकी झाली तर मला बिनधास्त सांगा. माझं काय म्हणजे ही नाही. आणि म्हणजे काही जर चुकलं असेल तर मी ती चुकी चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि एकतर मी चुकीच करत नाही. मी कधी तुम्हाला रॉंग बोलत नाही किंवा तुम्हाला इंस्टा फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला कधी मी असं बोलत नाही. आमच्यामध्ये भांडणंसुद्धा नसते साक्षीच्यामध्ये माझ्यामध्ये. जे आहे ते आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे, आता पण सांगतो. मित्रांनो, आज मला कमेंट असं केलं तर मनामधून व्हिडिओ काढायची इच्छा होत नाही. ब्लॉग एवढ्या दिवसातून तुम्हीच आता मला कमेंट करून सांगा की आम्ही डेली ब्लॉग बनवावे का नाही बनवावे. तुम्ही जर नाही म्हणले, जास्त कमेंट जर नाही म्हणून आल्या तर मी ब्लॉग बनवणार नाही. आणि तुमचं मला प्रेम फक्त बघायचं आहे की असे म्हणजे एवढे जण असे आपलं काही जणांचं चांगलं होईल ना, एखाद्याचं गरिबात चांगलं होईल. मेहनत ज्या टायमाला आम्ही उस्तुडीत होतो ईटभट्टी, ती म्हणल्या ईटभट्टीवर जा, पहिला कसा उस्तुडीत होता, साक्षी कशी रडत होती. ताई आम्हाला शिकवायची गरज नाही. आम्ही पहिलं उस्तुडीला गेलोत, ईटभट्टीला गेलोत आणि तुम्ही आम्हाला शिकत आहो काळ्या आणि तो ढेवरे खाऊन तू फुगली, फुकटचं खायला भेटतं असं तसं. आम्ही काही कुणाचं चोरी केलेलं नाही खायचं किंवा आम्ही कुणाला असं म्हणजे कुणाचे आम्ही चोरून पैसे आणले किंवा असं काही केलेलं नाही. तुम्ही एवढं असं बोलताना इकडं जा तिकडं जा असलं बोलून मन आमचं दुखलं एकदम. तर मित्रांनो, तुम्हाला एक तर एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो की फक्त वाईट कमेंट करू नका.
आमच्या व्हिडिओमध्ये. आणि मला म्हणजे सांगायसारखं भरपूर कमेंट आहेत, पण मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही समजून घ्या. ही कमेंट मला एवढी म्हणजे त्रास दिला आहे कमेंटनं, कोणाची आयडिया आहे काय माहीत नाही मला. त्याच्यावर DP पण आहे, एक लेडीज आहेत. तर त्यांनी मला एकच सांगायचं आहे, आमची काही चुकी झाली किंवा कधी तुम्हाला आम्ही असं काय रॉंग बोललो असलं तर खरंच मनापासून सॉरी. पण तुम्हाला कधीच बोललेलं नाही मी, आणि साक्षी पण बोलली नाही. आणि आम्ही असं कुणाचं मन आम्ही दुखवित नव्हतं. आमचा उद्योग करतो, आम्ही व्हिडिओ बनवतो, तुमचं प्रेम भेटतंय, आमचं काय काम असेल व्हिडिओ बनवतो. ती म्हणते तुम्हाला काय उठलं सुटलं काय काम नाही काय नाही. व्हिडिओ बनवाय काय जास्त टाईम लागत नसतं, आम्ही काय दिवसभर आणि सारखं व्हिडिओ बनवत नव्हत. सगळ्यांनी माहिती आहे व्हिडिओ बनवाय किती टाईम लागतो आणि काय करतं. पण मला एक कळत नाही की त्यांनी एवढी आमची म्हणजे एवढं हे काय व्हायला लागलं की गरीब माणसं एखाद्याचे व्हिडिओ काढतात, प्रत्येक व्हिडिओमध्ये यायचं वाईट बोलायचं, प्रत्येक व्हिडिओमध्ये यायचं वाईट बोलायचं. असं त्यांनी चांगलं वाईट बोलून जर काय भेटत असलं तर त्यांनी मला एकच सांगायचं की तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट केलं ना तर आपलंच वाईट होत असतंय. ही माझ्या मनाला माहिती आहे. मी कोणाचं वाईट मनामध्ये पण चिंतित नाही किंवा असं बोलत नाही, तर आपलं चांगलं होतंय. मला माहिती आहे आपलं सगळं देवानं चांगलं केलेलं आहे, आपण कोणाच्याबद्दल वाईट कधीच विचारणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही सांगा माझं जर काही चुकलं असेल आणि व्हिडिओ बनवायचे असेल तर बनवतो, नाहीतर तुमचा जर सपोर्ट असेल तर मी बनवतो, नाहीतर बनवणार नाही. साक्षी, त्या दिवशी तुला म्हणलं व्हिडिओ बनवू, पण माझ्या म्हणजे मनामधूनच अशी इच्छा नव्हती की व्हिडिओ बनवावा. आणि असं काय बनवावं, ती सारखं कमेंट करायला आल्या की म्हणजे माणसाला एकदम हे वाटतंय, असं मन नाराज झाल्यासारखं. तर त्याच्यासाठी मित्रांनो, तुम्ही असं म्हणजे मला सांगा, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगा म्हणलं की माझ्याकडून काही चुकी झाली असली तर मला सांगा, अशा वाईट कमेंट करत जाऊ नका. तरी पण त्या ताईच्या मला एवढ्या कमेंट यायला लागल्या, मला तर माहीत नाही ती कुठली आहेत आणि काय आहे, माझी ओळख पण नाही किंवा काही नाही. साक्षी पण म्हणली आहे का आपल्याला कोण माहिती, ती आपल्याला माहित सुद्धा नाही ती कोण आहे, कुठली ताई आहे, कोण आहे माहित नाही आम्हाला. नुसतं कमेंट करते. आमचे व्हिडिओ आवडत नसले तर बघत जायचं नाही. हां, कशाला बघायचे उगाच, बघायचे नसेल तर कमेंट करायचं. बघू नका. तुम्ही बिंदास्त स्क्रोल करून टाका किंवा काय करा, पण असं वाईट कमेंट करायच्या मध्ये येऊन कमेंटमध्ये बघायचं आणि पुन्हा कमेंट करायचं, तसलं काय आहे? हां, तसं बोलू नका असं वाईट. तर साक्षी म्हणत होती त्यांनी रिप्लाय द्या, पण मी रिप्लाय पण नाही दिला. मी कमेंट डिलीट केल्या 2-3 वेळेस, तरी पण त्यांच्या कमेंट परत डबल कमेंट यायला लागल्या. त्याच्यामुळे मी म्हटलं ह्यांनी काय बोलण्याचा अर्थ नाही. ते एवढ्या वाईट बोललेले आहेत ते फक्त माझ्या मनाला माहिती आहे. तर कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ बनवायला आम्ही सुरुवात करावी. नाही, आम्हाला डेली ब्लॉग बनवायचे होते मागं, पण आम्ही तुम्हाला काय म्हणत होतो, प्रयत्न आमचे चालू आहेत, डेली ब्लॉग लवकरच येतील. बरोबर आहे का साक्षी? तरी पण ते आम्ही त्या कमेंटमुळं बनवलं नाही. तर हे असं कशामुळे एवढ्या वाईट कमेंट, तुम्हाला कमेंट करून सांगा आम्ही बनवलं की नाही. कमेंट कमेंट करून सांगा हां. की आम्ही व्हिडिओ बनवावं का नाही तुमचा. आणि सपोर्ट मला माहिती आहे की भरपूर इंस्टा फॅमिलीचा सपोर्ट आहे, असे असतात 5-6 जण. पण मित्रांनो, त्या ताईचं म्हणजे मला कळलं नाही. मी म्हणलं ह्यांच्यावर व्हिडिओ बनवल्याशिवाय काही नाही. आणि तरी पण जर तुम्हाला हे करत असेल तर मला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा काय माझ्याकडून चुकलं आहे काय नाही, त्याला मी अजून पण सांगतो. चला, बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट. बाय बाय.